अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला। मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं। याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपकडून मोठं आंदोलन करण्यात आले। जितेंद्र आव्हाड यांचा फोटो जाळून तसेच फोटोला चपलाने मारून निषेध करण्यात आला। यावेळी आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजू भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह भाजप कार्यकर्ते व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दिसत नाही असं तुम्ही दिसला पाहिजे सगळे मागे भारत माता की जय। जितेंद्र आव्हाड तुमचं करायचं काय? जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? हे बस बस धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। अरे नीट का बघता हे संदीप पेटवून टाकू। शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी जे कृत्य केलं, ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि ज्यांना या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि या देशाच्या अखंडता राखण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे, ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा फाडण्याचं जे म्हणजे अतिशय वाईट कृत्य केले, ज्याला आपण शब्दामध्ये सुद्धा हे करू, त्यांचा निषेध, त्यांचा धिक्कार भारतीय जनता पार्टी सातारा शहर, तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं आज इथं करण्यात आला आहे। राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाची जी आहे ही नेहमी आपल्याला सांगतात की पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत आणि सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन चालतो असं नेहमी सांगण्याचं काम करतात। इलेक्शनमध्ये सुद्धा यांनी लोकांमध्ये हेच बिंबवण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा आणि पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत, त्यामुळे आम्हीच तुमचं प्रतिनिधित्व करू शकतो, भारतीय जनता पार्टी तुमच्यावर अन्याय करणार। पण आज खरा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इथं उघडकीस आला आहे। त्यांचे नेते आणि जबाबदार नेते आहेत ते, असे काही म्हणजे पहिल्या फळीतले किंवा ज्याला आपण अगदी ह्याला म्हणतो असं नाही, अतिशय वरच्या फळीतले त्यांचे नेते आहेत। त्यांनी असं कृत्य करणं म्हणजे समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडांनी केलंय। त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं एक महान नेतृत्व त्यांचं होऊन गेलं। त्यांनी एकतर संविधान हे आपल्या सर्वांसाठी जे लिहिलंय, अनेक वेळेला आपण हे बोलून दाखवतो की आज देशामध्ये जाती पाती पंथ भाषा ही अनेक आपल्या येतात, पण आज भारतीय म्हणून एकत्र राहण्याचं काम जे आहे, एकत्र बांधून ठेवण्याचं काम जे आहे, एवढं सगळं देशात असताना पण आज हे जे सगळे अगदी हिंदू मुस्लिम हे ख्रिश्चन सगळे आपल्याकडं धर्म पण वेगवेगळे आहेत, शीख असतील असे वेगवेगळे धर्म पण या देशामध्ये आहेत, पण तरीही आपल्याला भारतीय म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केलंय। सर्वसामान्य माणूस असू दे किंवा कुणी असू दे, प्रत्येकाला अधिकार तोच, समान अधिकार देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि त्यांच्याबद्दल असं कृत्य करणं हे अतिशय लाजिरवाणं आहे, निंदाजनक आहे आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडांवर कडक कार्यवाही या त्यांच्या कृत्याबद्दल शासनानं करावी अशी मागणी सुद्धा सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करतो। भारत
माता की वंदे. त्यांनी जाहीर माफी मागितली तरी पण हे आंदोलन करणं आवश्यक म्हणजे योग्य आहे का? नाही, माफी मागितली याला अर्थ नाही ना. तुम्ही कृत्य केला आणि माफी मागितली म्हणजे गुन्हा माफ नाही होत. उद्या कुणी काही करेल. उद्या आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उद्या कोणतं काय तर बोलल आणि म्हणाला आम्ही माफी मागतो. मग असं नाही ना. मी ही पद्धत पडून जाईल की काहीतरी बोलायचं महापुरुषांबद्दल, देशातल्या म्हणजे सगळ्याच महापुरुषांबद्दल सर्व ह्याच्यातल्या बोलायचं आणि काहीतरी वेगळेपणा दाखवायचं, परत म्हणायचं मी माफी मागतो. ह्याला अर्थ नाही. तुम्ही जबाबदार सामाजिक राजकीय ह्याच्यात काम करणारे एक जबाबदार नेते आहात. तुम्ही मंत्री म्हणून काम केले आणि असं असताना पण हे जे तुम्ही कृत्य केले हे माफी मागण्याच्या सुद्धा ह्याचं नाही. त्यांची माफी मान्य समाजाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या कुणालाच त्यांची माफी मान्य होणार नाही. त्याचा काही अर्थ नाही. हे आता स्वतःच्या कृत्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न चाललाय. आमची मागणी आहे की त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. माजी राज्यपाल कोश्यारींनी बी सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल बोललेली आहे. त्यावेळेला भाजप रस्त्यावर नाही उतरले असा लोकांचा आरोप आहे. नाही बोलले म्हणजे असं काय त्यांच्याबद्दल वाईट किंवा त्यांचा असा फोटो कुठं फाडला वगैरे असं काय किंवा काय असं काय म्हणायचं त्यांचा अपमान होईल किंवा असं नाहीये ना. हे म्हणजे सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही फाडताय. बरं फोटो तुम्हाला दिसतोय ना कुणाचा आहे. तो काही शिवेंद्रराजांचा फोटो तिथं नव्हता की त्याला नाव दिलं होतं असं काय वेगळं आणि फाडलं असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. तुम्ही तो फाडला. तुमच्या हातात तुम्हाला कळत होतं. एवढं कळत असताना पण ह्याला हे नाही. हे जाणून बुजून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आणि मी काहीतरी वेगळं आहे. त्यांना नेहमीच तुम्ही बघा त्यांना एक हे आहे की मी काहीतरी वेगळं आहे. मागं सुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते अफजल खानांच्या वरनं एक वक्तव्य केलं होतं. मला आठवत असलं तर सोशल मीडियावर अजून सुद्धा ते आतमधनं फिरत असतं. त्यांना ही सवयच आहे की मी काहीतरी वेगळं आहे दाखवायची त्यांना सवय. आव्हाडांनी ज्यावेळेस फोटो फाडला पण त्या फोटो फाडण्याच्या आधी त्यांनी संविधान तळावर मनुस्मृतीचे दहन केलेले होते. आजचं जे आंदोलन झालं बाबासाहेबांचा फोटो जाळला त्याबद्दल निषेध व्यक्त केला परंतु कुठेही मनुस्मृतीचं दहन केलं याचा निषेध केला गेलेला नाहीये. तुम्ही त्याचं समर्थन करताय का? मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये जे आता जे वाद झालाय त्या ह्याच्यामध्ये काय अभ्यासक्रमामध्ये शासन त्याच्याबद्दल योग्य निर्णय घेईल. सगळ्यांच्या भावना सगळ्यांचे समजून शासन काय म्हणजे महाराष्ट्रातले जे हे आहेत त्यांच्या विचाराच्या विरुद्ध सरकार आहे असं नाही. आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत. आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. अजितदादा आहेत. यांना महाराष्ट्रातल्या जनतेचं महाराष्ट्रातल्या लोकांची जी काही आहे ती कळते. त्यामुळे नक्की त्याच्या बाबतीत पण जे काही वादंग ज्या ह्याच्यावरून उठलाय त्याच्याबद्दल योग्य मनुस्मृतीचं जे दहन झालंय त्या घटनेकडे आपण कसं बघताय? नाही हे बघा हे दहन करणं आणि हे जे आहे म्हणजे जुन्या काय म्हणायचं म्हणजे महापुरुषांच्या बाबतीत हे करणं किंवा ते मनुस्मृतीचं दहन हे फक्त फॅशन आहे. फ्लॅश होण्यासाठी चाललेलं आहे. म्हणजे ह्याच्यातनं यांना या लोकांना काही वेगळं करायचं नाही. यांना नुसतं स्वतःचं नाव झालं पाहिजे आणि स्वतः आणि जाती जातीत तेढ निर्माण झाली पाहिजे हा उद्योग आहे. हे थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. बाकी शासन योग्य निर्णय त्याच्यावर करत. अजून हे उपोषण साखळी उपोषण होणार आहे. आंदोलन होणार आहे. आमची अनुसूचित जाती जमाती आम्ही पण आंबेडकर विचाराचे आणि आंबेडकर जनताच आहोत. आम्ही काही वेगळं नाहीये. तुम्ही तसं समजू नका. जय भीम.